जय जय आलास तू? अरे तुला मी किती फोन केले तर तुझा फोन जुईने उचलला. काय जुईनी फोन उचल. जय म्हणजे तू आणि जुई खरंच बरोबर होता. हो, आणि ते सुद्धा आदिती मुंबईमध्ये नसताना. म्हणजे त्याचा काय संबंध? अगं म्हणजे रजनी काय आदिती त्यांची टीम लीडर आहे ना, तर ती नसताना तिला सोडून हे दोघे कुठे गेले? हा एक्झॅक्टली. आम्ही कुठेही गेलो नव्हतो काका. अरे आत्ता म्हणाले ना काका की तुझा फोन जुईने उचलला. मग एक मिनिट तू काही बोलू नकोस, थांब. जुई, काल तू जय बरोबर होतीस? हो. पण जय तर म्हणतोय की मी आणि जुई कुठेच गेलो नव्हतो. हे काय जय, आपण एकत्र होतो ना काल? हो जुई, आपण एकत्र होतो, पण होता ना तुम्ही एकत्र, मग आधी नाही का म्हणालास? एक्सक्यूज मी, कारण जय तुला उत्तर द्यायला बांधील नाहीये. मग तूही जुईला जाब विचारायचा नाही. मी जुईला जाब विचारतच नाहीये. जुई आणि जय काल एकत्र होते की नाही याच्यावरती काय उत्तर देते हे चेक करते. का जय खरं सांगतो आणि जुई खोटं बोलते असं वाटतंय तुला? ते मी ठरवेन, तुला कशाला उत्तर देऊ मी? तुला जसं वाटतंय तसं तू ठरवणार. ते दोघे एकत्र होते की नाही हा त्यांचा प्रश्न आहे, हो की नाही जुई? हो. गुड. अरे पण जय कशाला खोटं बोले? अरे काय काय जुई चाललंय? खरं सांग. काय चाललंय काय? हा, आपल्या चावडीचा असा आखाडा का झालाय? रजनी नका ग, नका अशा भांडू. काय जय, काय रे तुझा चेहरा का असा पडलाय? काय ग जुई? त्यांचे चेहरे आणखीन वाईट होणार आहेत, कारण त्यांची कल्पना नाही त्यांच्या नावाचे मेमो तयार ठेवलेत नवरींनी. त्यांची कंप्लेंट करणार सरांकडे. ते जाऊ दे, आम्हाला नाही फरक पडत. आम्हाला म्हणजे? तुला नसेल पडत फरक, त्याच्यासाठी तू कशाला ठरवतेस? जयला फरक पडतो या गोष्टीचा, कळलंय? हे बघ रज, काय शांत व्हा. नवरे आलेत, शांत. काय नवरे, आज तुम्हीच सगळ्यात लेट? नाही काय, काल रात्री उशिरापर्यंत या दोघांचे मेमो टाईप करत होतो ना. काल तुम्ही दोघांना कुठे गेला होतात? मी जय बरोबर होते. जुई माझ्या बरोबर काय? प्लीज आता जरा नीट उत्तर दे. नवऱ्या, आम्ही दोघं एकत्र काल. हे बघा, काल तिथे जाऊन तुम्ही काय केलं याच्याशी मला काहीही देणं घेणं नाही. तुम्ही न कळवता काल गैरहजर राहिलात, हं? त्यामुळे तुमच्याकरता मेमो तयार केलेत. त्याच्यावर मी तुमच्या टीम लीडरच्या सह्या घेणार आणि ते सरांकडे देणार. जी काही उत्तरं द्यायची ती तुम्ही सरांना द्या. अदिती मॅडम, हे मेमो ह्याच्यावर सह्या करा. याची गरज नाहीये. गरज नाहीये म्हणजे? कारण काल हे दोघ जण लोणावळ्याला होते. काय म्हणजे तुम्ही दोघं पण लोणावळ्याला होतात? असे कसे गेले कुणालाही न विचारता? काल हे दोघ जण आमच्या बरोबर लोणावळ्याला आले होते प्रेझेंटेशन साठी, आणि सरांनीच परमिशन दिली होती त्यांना. अरे देवा. जय, मग हे आधी नाही का सांगायचं? काका कसं सांगणार? अहो, एक वाक्य पूर्ण करायची संधी देत नाहीये कोणी. कसं सांगणार आधी? त्यात रजनी आणि जुई भांडतात. जय, आय एम सॉरी. सॉरी जय. आता कळलं ना रजनी?
जय माझ्यासोबत होता. अरे प्रेझेंटेशनसाठी. कारण महत्वाचं नाहीये. कारणच महत्वाचं आहे बाळा. हे बघा शांत राहा, शांत राहा. तुमच्या या सगळ्या गोंधळामुळे जयला नीट उत्तरच देता आलेलं नाहीये. नाहीतर हे प्रकरण जर सरांपर्यंत पोहोचलं असतं तर या दोघांचं काही खरं नव्हतं. अहो दोघेही काल सरांसोबतच होते. मग खरं त्यांचं नव्हतं की तुमचं? काय नवरे? शांत राहा, शांत राहा. नाही तर तुमच्या सगळ्यांच्या नावाने मेमो काढीन. चला काम करा, काम करा. टाकल्या कुलकर्ण्या, एखादं वीग घे, वीग बरं दिसशील. अहो काय किती वेळ झाला? जेवायची वेळ झालीये. तुम्ही किती वेळ त्या लॅपटॉपवरच बसलायत? अगं कुलकर्णीशी बोलतोय आणि 12 जणांना हुडकून काढले मी या साईटवर. गप्पा रंगल्यात. अब कुलकर्णीचा मेसेज आला. हा बघ, त्याला मी सल्ला दिला एखाद्या वीग घे, वीग. तर मला म्हणतो वीग घेतलं तर बायकोला संशय येईल, ह्या वयात वीग कशाला हवा म्हणून. बाकी हा कुलकर्ण्या बायकोच्या बाबतीत वीकच आहे. तुला कोणाला शोधायचंय का? छे, काही गरज नाहीये. बरं. दोघ जण हेच करत बसलो तर काम कोण करणार? मला पुष्कळ कामं पडली आहेत. बरं मग मी काय रिकाम टेकडे असं म्हणायचं तुला? हो, काय बोललो कस? दामलेचा मेसेज आला. हा बघ, कसा आहेस चिडक्या? मी चिडक्या काय? अगं हा शेंबड्या. शाळेत असताना तुला होतो नाक असं नुसतं गळायचं. शेंबड्या. चालू दे तुमचं. अरे वा, चिडक्या काय? दामलेचा दुसरा मेसेज. स्पीड चांगला दिसतो याचा. कुमुदिनी करमरकरची काही खबर आहे का? असंच कुमूलाही शोधलं तर सापडेल. कुमू. कुमुदिनी, कुमुदिनी करमरकर. अरे चला ना, जेवायला नाही येते कुणी? जुई चल जेवायला चल. किती काम असतं ग हल्ली तुला. जेवून घेत जा हा वेळेवर. अगं जायला यायला वेळ आहे अजून. तो क्लायंट मीटिंग संपवून येणार आहे की नाही? गणी आपल्याला भूक लागली ना की आपण जेवून घ्यायचं, थांबायचं नाही उगाच कोणासाठी. चल वाट बघतीये ग आदिती मॅडम. चला की जेवायला. जुई येतेस ना जेवायला? हो आले. चल. नंदिनी मॅडम येता ना? हो आले. तुम्ही वा पुढे. ये ग लवकर. हा? हा ये म्हटलं लवकर. हो जय ऐक ना, मला सांग काय झालं? मी बोललो क्लायंटशी. त्यांना खूप इंटरेस्टिंग वाटतंय आपल्या टूरचं प्लॅनिंग. अरे सतत कामाबद्दल काय रे? त्याबद्दल नाही विचारत आहे मी. कालच्या बद्दल विचारते. काल तुम्ही एकत्र गेला होतात ना चौघ? हो. हा, तर तिथे काय झालं? म्हणजे कोण कोण कुठे कुठे बसलं होतं गाडीत? सर ड्राईव्ह करत होते, मी त्यांच्या मागे बसलो होतो. माझ्या शेजारी जुई बसली होती. आणि अदिती पुढे. सर
कसं म्हणजे कसं बोलत होते तिच्याशी? नेहमीप्रमाणे. आणि आदिती? आदिती आदिती मॅडम पण नेहमीप्रमाणे. 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 चौकशीसाठी चुकीचा माणूस निवडलाय मी. काय? नाही काही नाही. जय येतोयस ना जेवायला? जुई ऐक ना, एक मिनिट हा, सॉरी. काल काय काय झालं? हा, लाजतीयस म्हणजे नक्कीच काहीतरी खास झालेलं दिसतंय. नाही पण सर कसं वागत होते? अच्छा सर. हा, सर छान वागत होते. आदिती बरोबर खूप छान जमतं हा त्यांचं. तिच्याशी गप्पा मारत होते, तिचं खूप कौतुकही केलं. आणि तिने सांगितलं म्हणून त्यांनी त्यांच्या आईसाठी फुलंही घेतली. काय? हो. फुलं? वा. आणि हा, सर काल नेहमीसारखे दिसलेच नाहीत. हा, वा, हे छान झालं. ऐक, हं. नाहीतर तू प्रवास वर्णन केल्यासारखं सांगत होतास मला. नेहमीप्रमाणे नेहमीप्रमाणे नेहमीप्रमाणे. याला म्हणतात ऑब्झर्वेशन. सर काल नेहमीप्रमाणे दिसत नव्हते. आणि काल ना ते जुनी गाणी एन्जॉय करत होते मस्तपैकी. अगं बाई, कुठलं? कोणतं होतं ते गाणं? हा, दीवाना हुआ बादल सावन की. आपण जेवायला जाऊयात का? थांब रे जरा, गाऊ दे ना तिला. हा गा. सावन की घटा छाई ये देख के दिल झुमा. मला भूक लागली, मी जातो. तू गा ग. ये देख के दिल झुमा ले प्यार ने अंगड़ाई दीवाना हुआ बादल. अहो इथे इथे मागे. कोण आहे? अहो तुमच्या मागे. कसले घाणेरडे आवाज काढतेस? सॉरी, मला तुमच्याशी थोडस बोलायचंय. हा. तुम्हाला कळलं का? तेच कळत नाहीये, या कॉफी मधून मशीन का नाही बाहेर येत अहो. आहे? या मशीन मधून कॉफी का नाही बाहेर येत ते आहे? राहू द्या, त्याबद्दल नाही बोलते मी. आदिती बद्दल बोलते. म्हणजे तुला कळलंय? सगळं. तुम्हाला माहित होतं? तुला कोणी सांगितलं? जय आणि जुई. काय? जयने मला म्हणाला की कोणाला सांगू नको, आणि तुला सांगितलं? जुईला सुद्धा काय बोलायचं याला? चांगलंच आहे की. तुम्हाला माहितीये, दोघही बाजूबाजूला बसले होते. जय आणि जुई? अहो त्यांच्याबद्दल हा, म्हणजे ते बसलेच होते, ते मागे बसले होते. पण अविनाश सर आणि आदिती दोघही बाजूबाजूला बसले होते पुढे. मी म्हटलं नव्हतं तुम्हाला, अविनाश सर आणि आदिती या दोघांचं नक्की जमणार. बघा तुम्ही, आदिती सगळं मागचं विसरून जाईल. अच्छा, म्हणजे तू लोणावळ्याबद्दल बोलतेस? का? तुम्हाला काय वाटलं? मला काय वाटणार, मला फक्त एवढंच वाटतं की असलं काही होणार नाही. का? कारण जय आणि आदिती खूपच समंजस आहेत. नाही पण एक मिनिट, मुळात जयचा काय संबंध आहे? हे बघ,
त्या दोघांची जोडी करेक्ट आहे. ईशा अहो काहीतरी काय जय जय आणि आदिती ही जोडीच होऊ शकत नाही. आणि मुळात जय आदितीकडे त्या नजरेने बघत सुद्धा नाही. मला असं वाटतं की तो दोघांनी लग्न करावं. अहो काहीतरीच काय ईशा जय नाही नाही, त्यापेक्षा जय आणि जुई ही जोडी छान वाटते. जय आणि जुई हा ज बघा ज हा कॉमन फॅक्टर आहे दोघांमधला. आणि अविनाश सर आणि कॉमन फॅक्टर. मग तू उद्या जय आणि रजनी म्हणशील त्यात सुद्धा ज कॉमन आहे. हा हे सुद्धा चालेल. काहीतरी काय कसल्या जोड्या लावतेस? उद्या तू माझी आणि तिलोत्तमाची जोडी लावशील. ईशा नाही ना असं कसं त्या जोडीमध्ये काही कॉमन नाही. असं कसं म्हणजे काय? असंच आहे. उद्या तू अमित आणि सारिकाची जोडी लावशील, नवरे आणि तांगडींची जोडी लावशील. अहो हे चुकतंय का काय? सारखं सारखं चुकतंय तुमचं. सगळं चुकतंय. सारखं सारखं चुकतंय सगळं. तू चुकतेस जोड्या लावायला. काहीही हा खर तर जोड्या या वरच ठरलेल्या असतात. बघा तुम्ही लवकरच कळेल तुम्हाला. बर चला निघूया. जुन्या ऑफिसच्या इथे जायचंय, तिथून आपल्याला काही गोष्टी आणायच्या आणि मग तिकडून आपण मार्केटमध्ये जाऊया आपल्या नेहासाठी. आपल्या नेहासाठी मला गिफ्ट घ्यायचंय. काळा ड्रेस घ्यायचाय. शी काय चॉईस आहे तुझा? अहो असं काय ते संक्रांत आहे ना त्यानिमित्त काळा ड्रेस घ्यायचाय. अच्छा संक्रांतीला काळा ड्रेस देतात का? नाही मला कुठे माहिती एवढं. चल. चला अरविंद लवकर लवकर आवरा. हा चला निघूया. का ग कुठे निघालाय? अगं जुन्या ऑफिस मध्ये काही वस्तू शिल्लक आहेत ना त्या आणायला निघालो. अच्छा म्हणून जोडीने जाताय. अरे जोड्या कशाला जुळवताय? गोंधळ होतो मग सगळं. का काय झालं? बरं थांबा. उत्तमा जोडी हा शब्द सुद्धा काढू नको. लगेच बिनसतं यांचं. बरं एक नवऱ्यानं सांग हा आम्ही तिथूनच घरी जाणार आहोत. नाहीतर आम्ही दोघं फिरायला गेलो की काय असं समजून मेमो देतील ते आम्हाला. हो सांगते डोंट वरी. नंदिनी मॅडम हा तुम्ही तिथे जाताय तर प्लीज पिरॅमिड आणाल. अगं बाई पिरॅमिड आणि तेही उचलून आणायचं ते कसं? अहो असं काय करताय? मी काय तुम्हाला इजिप्त वरून नाही आणायला सांगते. माझ्या डेस्कवर ठेवलेला माझा पिरॅमिड वास्तुशास्त्रानुसार ह्याच्यामधून सकारात्मक ऊर्जा मिळते. माहितीये का मला गंमत केली तुझी. नंदिनी मॅडम हा ग प्लीज माझं एक काम कराल. अगं बाई तुझंही काही आणायचं का? मग थांब जरा. अहो हे घ्या हे लिहून घ्या म्हणजे उगाच कोणाचं काही राहायला नको. हा लिहा. हा सारिकाचं पिरॅमिड. सारिकाचं पिरॅमिड. तुझं काय जुई? माझ्या ना डेस्कच्या ड्रॉवर मध्ये मी माझी नेमकी डायरी विसरली आहे तर तेवढी आणाल का? डायरी काय आहे त्याच्यात? कविता गेल्यात प्रेमावरच्या का कोणाला तरी न देता आलेली लव्ह लेटर्स आहेत? मी सांगू का? राहू दे तिथेच, नको मागवस. काही उपयोग नाही आहे ना त्याचा. चला उगाच. काहीही असलं तरी त्या माझ्या पर्सनल गोष्टी आहेत. अरे बापरे बाळ रागवलो का? सॉरी हा खरंच सॉरी. पण बाळ जुई कसं आहे ना आपल्याला जर पर्सनल गोष्टी नीट सांभाळता येत नसतील तर मग बाकीच्या इतर गोष्टींच्या मागे कशाला लागायचं आपण? हो की नाही? रजनी काय करू ग मी तुझं? बर तुझं काही आणायचंय का? नाही कारण मला हव्या असलेल्या गोष्टी मी माझ्या बरोबरच कॅरी करते. बरं कोणाचं काय बघा आठवा
काय आदिती आणायचंय काही? जय तुझं काही आणायचंय? नंदिनी मॅडम कुठं निघालात कदम सरांबरोबर? तांगडे उगाच ना नको ते प्रश्न विचारू नका. आम्ही काही फिरायला नाही चाललोय, जुन्या ऑफिस मध्ये चाललोय, काही वस्तू आणायच्यात. तुमचं काही राहिलंय का तिकडे? तुम्ही दोघं आणणार आहात का? तू येतोस तर ये बरोबर, तेवढी जरा मदत होईल. अहो तो कशाला? तो कशाला म्हणजे? तो नकोय का? हे चल तू नको. अहो हे मी कुठे येतोय? लय काम आहेत मला. मी फक्त कन्फर्म केलं. माझा एक ट्रान्झिस्टर आला तिकडे, तो तेवढा आणा कॅन्टीन मध्ये. हा एक मिनिट. लिहून घ्या ट्रान्झिस्टर. तांगडे ट्रान्झिस्टर. शाबास. चला सगळ्यांचं सगळं झालं लिहून. हो. चला निघूया. हा एक मिनिट. ऐका ना सगळ्यांनी, उद्या काळा ड्रेस घालून या. हा आम्ही पण इश्श, तुम्ही कशाला? संक्रांत आहे उद्या, फक्त मुलींनी काळी वस्त्र घालायची. अरे, मला काय माहिती, मला उरलं. आणि मी तिळगुळ पण घेऊन येईन. हा मी तिळाचे लाडू घेऊन येऊ? विचारतेस काय? आण बिंदास. किती आणलेस ना तरी सगळे संपतील याची गॅरंटी मी घेते. झालं. उद्या संक्रांत आणि त्यात हिवाळा, म्हणजे महिनाभर आपण खातोय तिळगुळ. अगं मग आता निघ, नाही तर उशीर होईल इथेच. चल. हिला सगळ्या सणांची हौस. मला वाटतं लवकरच जोडीने सगळे सण साजरे होणार बहुतेक. जोडीने म्हणू नको हा, कदमांना राग येईल. अहो तिलोत्तमा मॅडम, आपल्या अरविंद काकांचा अंक आहे 5. अशा व्यक्तींचं कशावरून काय बिनसेल ह्याचा काहीही नेम नाही.